नमस्कार मैत्रिणींनो, मनःशांती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल. अच्छा तर मैत्रिणींनो, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी संपत्ती आणि समाधान याविषयी आपल्याशी थोडंफार बोलणार आहे. मैत्रिणींनो, आजच्या जगात प्रत्येकजण पैशाच्या मागे धावत आहे. मोठे घर, महागडी गाडी, भरपूर बँक बॅलन्स हे सगळं मिळवण्यासाठी लोक रात्रंदिवस मेहनत करत आहेत. तेव्हाच आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. जर आपल्याकडे भरपूर पैसा असेल पण मनात शांती नसेल, चेहऱ्यावर हसू नसेल आणि रात्री शांत झोप लागत नसेल, तर त्या संपत्तीचा, त्या पैशाचा आपल्याला काय उपयोग? खरी श्रीमंती ही बँकेत नसते, ती मनात असते. एका गरीब माणसाकडे कदाचित जास्त पैसा नसतो, पण तो आपल्या कुटुंबासोबत आनंदाने हसतो, शांत झोपतो आणि प्रत्येक दिवसाबद्दल देवाचे आभार मानतो. तसंच दुसरीकडे काही लोकांकडे भरपूर पैसा असतो, मोठे मोठे घरं असतात, गाड्या असतात, सर्व काही असतं, पण समाधान नसल्यामुळे ते कायम दुःखी राहतात. लक्षात ठेवा, संपत्ती तुम्हाला सुविधा देऊ शकते, पण समाधान तुम्हाला सुख देऊ शकतं. संपत्तीने समाधान, आनंद विकत घेता येत नाही. पैसा घर विकत घेऊ शकतो, पण प्रेमळ कुटुंब विकत घेता येत नाही. पैसा महागडं घड्याळ विकत घेऊ शकतो, पण गेलेला वेळ परत आणू शकत नाही. पैसा औषध विकत घेऊ शकतो, पण आरोग्य विकत घेता येत नाही आणि मनःशांती विकत घेता येत नाही. त्यामुळे आपल्या हातात जो वेळ आहे तो आनंदाने जगा आणि आयुष्य हसत खेळत समाधानी वृत्तीने जगा. म्हणून आयुष्यात संपत्ती कमवा, पण संपत्ती कमवण्याच्या नादात समाधान गमवू नका. कारण शेवटी बँक बॅलन्स महत्त्वाचा नाही ठरत, तर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुमच्या चेहऱ्यावरचा हसू महत्त्वाचं आहे. ज्याच्याकडे समाधान आहे तोच खरा श्रीमंत. शेवटी काय, संपत्तीपेक्षा समाधान अमूल्य असतं, ज्याचं मूल्यमापन करता येत नाही. भरपूर संपत्ती असली आणि तुमची वृत्ती समाधानी नसली, तर तुम्ही कधीच कितीही संपत्ती कमवली तरी सुखी राहू शकत नाही. अच्छा तर मैत्रिणींनो, नंतर भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण ऐकला त्याबद्दल धन्यवाद.